नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल सत्तेच्या बाजूने असेल असं मानलं जात होतं आणि साधारणतः सगळे निकाल मराठवाड्यातले बघितले तर ते सत्तेच्या बाजूनेच लागलेले आहेत आणि त्यातही भारतीय जनता पक्षाला अधिक आणि भरभरून यश मिळताना दिसतं आहे. खरं तर लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष मराठवाड्यामध्ये तसा त्याची फारशी चांगली कामगिरी नव्हती. रादर महायुतीचीच एकच फक्त जागा निवडून आलेली होती. विधानसभेच्या निवडणुकी मात्र त्यात झालेले जे करेक्शन होते त्याच्यानंतर मतदारांनी कौल पूर्णतः बदलला असून नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजित पवार या सगळ्या महायुतीच्याच सगळ्या नेत्यांना आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांना मतदान करायचं आणि निवडून द्यायचं असा साधारणतः कल दिसतोय. अगदी काही नगरपालिकांपुरतं जरी बोलायचं ठरलं तर भारतीय जनता पक्षाची तुळजापूरची नगरपालिका जरा वादग्रस्त होती, जिथं ड्रग्जमध्ये असणारा आरोपी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत होता भारतीय जनता पक्षाचा विनोद गंडे, ते पण निवडून आलेले आहेत. अन्य मतदारसंघांमध्ये सुद्धा म्हणजे उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर फार कमी ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार यशस्वी होताना दिसत आहेत. अगदीच मोजक्या 1-2 जागांच्या बाबतीत 52 मराठवाड्यामधल्या सगळ्या नगरपालिकाच्या निवडणुका होत्या, त्या बहुतांश ठिकाणी सत्ताधारी पक्षाला कौल मिळताना दिसतोय. फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी थोडे बदल होताना दिसत आहेत, ज्यात म्हणजे खुलताबाद सारख्या ठिकाणी काँग्रेस आलेला आहे, तर कन्नडमध्ये काँग्रेस आलेला आहे, गंगापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाला आघाडी मिळताना दिसते. हे जे बदलते ट्रेंड्सच्या याच्यामध्ये काहीच मतदारसंघ आहेत, अन्य सगळ्या मतदारसंघांमध्ये बहुतांशी सत्तेच्या बाजूचा कौल आत्ता मराठवाड्यामध्ये दिसतो आहे. नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जरांगे फॅक्टरचा परिणाम असणार नाही असं साधारणतः चित्र सगळीकडेच दिसत होतं. एकूणच जातीय समीकरणं जरी असली तरी एखाद्या गल्लीमध्ये वेगवेगळ्या जातीची लोक राहतात आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जातं. मतदारसंघाची रचना किंवा एकूणच वार्डाची रचना, प्रभागाची रचना ही छोट्या पातळीवर गेल्यानंतर प्रत्येक वेळेस जात पाळणं हे उमेदवारालाही शक्य नसतं आणि त्याच्यामुळे जरांगे फॅक्टर या निवडणुकांमध्ये फारसा उपयोगी ठरणार नाही, फारसा प्रभावी ठरणार नाही असं मानलं जात होतं. तेही आता या निवडणुकीच्या निमित्ताने जवळपास स्पष्ट झालेलं आहे. कोणत्याही याच्या ठिकाणी फक्त जातीच्या आधारे मतदान झालं आहे किंवा फक्त जातीच्याच आधारे उमेदवार निवडले गेले तसं नाही. मात्र काही ठिकाणी अगदी जातीचं म्हणता येणार नाही, परंतु शहरी भागामध्ये जिथे जिथे मुस्लिम पॉप्युलेशन जास्त आहे तिथं काही बदल होताना दिसत आहेत. काही नवीन उमेदवार निवडून येताना दिसत होते. अशा नगरपालिका पण गेल्या अनेक दिवसापासूनच्या आहेत की जिथे सातत्याने एकच नगराध्यक्ष निवडून येत होता. तशी परिस्थिती म्हणजे अब्दुल सत्तारांचा मुलगा आता निवडून येताना दिसतोय. दुसरी गोष्ट रवींद्र गायकवाड माजी खासदार जे होते त्यांचा मुलगा निवडून येताना दिसतो आहे. अशा अनेक राजकीय नेत्यांची मुलं आता नगरपालिकांमध्ये आपल्याला दिसते.